हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ मंडळी, सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या छोट्याशा व्हिडिओमध्ये. तर बघा, आज मस्त पाऊस झालेला आहे आणि आता मला तोडायचा आहे कढीपत्ता डोसे करायला, चटणी करण्यासाठी. तर ताजा ताजा भरपूर झाडं लागलेली इथं, पण कोणत्या झाडाचा घेऊ आता. याला तर थोडेच पान आहे. थल्ला घेते आता. पावसाने सगळे झाडं धुवून गेली. आणि हे बेलाचं झाड बघा, हे बघा, काल किराणा भरलेला आहे, 9 माणसांचा किराणा. तर एक किलो साबुदाणा, 1 किलो तांदूळ, एक चांगलेवाले. आम्ही सहसा राशनचेच खातो. आणि 3 घडी निरमा. तसा तर आम्हाला 5 किलो निरमा लागतो महिन्याचा. 5 किलो साखर, सोयाबीनच्या वड्या, पोहे नाश्त्यासाठी. आणि बरंचसं सामान मी भरून ठेवलेलं आहे. काल मला लक्षात नाही व्हिडिओ घ्यायचा. इकडं खोबरं आणलेलं आहे मसाल्यासाठी. भाजी टाकायला लागते आपल्याला. आणि हे बघा, 1 किलो आणलेले शेंगदाणे. महिन्याचे 3 किलो शेंगदाणे, 9 ते 10 किलो साखर लागते आम्हाला. 2 पत्तीच्या पुड्या पावशरच्या. आणि इकडं आहे मुगाची डाळ भरून ठेवलेली आहे, उडदाची डाळ भरून ठेवलेली आहे, आणि हरभऱ्याची डाळ, जिरं सगळं भरून ठेवलेलं आहे मी. असे मसाल्याच्या पुड्या, कॉफीच्या पुड्या वेगवेगळ्या आम्ही अशा म्हणजे कट्ट्याच भरून ठेवत असतो. आणि मग नंतर संपल्याच्या नंतर परत आणायच्या. तर आता खोबऱ्याची शेंगदाण्याची चटणी करायची आपल्याला डोशासोबत. त्याच्यासोबत कढीपत्ता आणला ताजा तोडून, खोबऱ्याची तुकडी करून घेते. तसा डोशाचा पूर्ण व्हिडिओ मी टाकणार आहे रेसिपीचा. इकडे शेंगदाणे पण भाजत आहे. अशी बारीक काप करून घेते आणि मग त्याला मिक्सरमधून काढून घेते. हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, कढीपत्ता आणि खोबरं, शेंगदाणे. तिकडे शेंगदाणे भाजतायत आपले. आता परत पोळ्या टाकावं लागणार आहे काही. पावसामुळे अशा कपड्याची जुगाड करावं लागते घरामध्ये वाळू घालायला. तुमच्या इकडे करता का तुम्ही असं? बाहेरचा उजेड येतो सगळ्या घरामध्ये. हे आहे आमचं छोटंसं किचन. कोणाकोणाला आमचा होम टूर बघायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आता हे काढलेलं परत भरून ठेवणार आहे सामान. एवढं साबण, कपड्याचे साबण, कोलगेट, अंगाचे साबण, भांड्याचे साबण. हे का त्या दिवशी होती त्यालाच आपण. तर ह्यो आहे सकाळचा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ. सकाळी मुलांच्या शाळेची गडबड असते. तर इकडे माझ्या पोळ्या करून झालेल्या होत्या. भाजीला घरात होती फक्त पत्तागोबी आणि त्याला डब्याला द्यायचं होतं. तर त्याला विचारलं काय गोबी देऊ का पोळी देऊ. तर तो गोबीची भाजी नाही म्हणला. मग त्याला आधी फिके पोहे करून दिले दोघांना. आणि मग त्याच्यानंतर मी लागली आपली भाजीची तयारीला. तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. हे माझं सकाळचं रुटीन. तर या व्हिडिओमध्ये मी आमचा किराणा आम्हाला म्हणजे 15 दिवसाचा किंवा 1 महिन्याचा जेवढा पण लागतो ते पण सांगितलेलं आहे. आणि पूर्ण किराण्याचा ब्लॉग जर बघायचा असेल
मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. तर आमची पूर्ण जॉईंट फॅमिली आहे. आम्ही सगळे मिळून 9 जण आहोत घरात. तर आम्हाला म्हणजे महिन्याचा 10 किलो साखर लागते आणि 15 किलोची जी कॅन असते तेलाची, ती कॅन आम्हाला 1 महिनाभर जाते. आणि मग हे बाकीचं शेंगदाणे, साबुदाणा ते 2-2, 3-3 किलो याच्यामध्ये होऊन जातं. पोहे वगैरे, रवा वगैरे नाश्त्याला आलटून पलटून आमचं चालू असतं नवीन नवीन करायचं काम. तर इकडे बघा, तिकडचं स्वयंपाकाचं थोडंफार आवरलं, अर्धा तासच ठेवून दिलं. रूम पण अशी मुलं आवरत नाहीत, सगळं आथुरणं ते तसेच टाकून जातात. मग इकडं आले की ते पण तसं ठेवून जावं वाटत नाही किचनमध्ये. मग आधी मी अर्धं स्वयंपाक करून घेते आणि मग नंतर परत आपल्या रूममधल्या आवराआवरीला लागते. पूर्ण हे आथुरणं घड्या करून एका बाजूला खुर्चीवरती ठेवून देते आणि मग नंतर राहिलेलं बाकीचं काम करायचं. रूम जर टापटीप असली तर आपण रूममध्ये आलो तर आपल्याला फ्रेश असं वाटलं पाहिजे, थकवा नाही आला पाहिजे काम करून. आपण स्वयंपाक रूममधून जर आपल्या रूममध्ये आलो तर असं 5 मिनटं तिथं बसावं असं वाटलं पाहिजे. तर आता उन्हाळा तर संपलेलाच आहे आणि आमचं कूलर अजून काढायचं राहिलेलं आहे. काढू म्हणत अर्धा पावसाळा पण जातो पण कूलर काही निघत नाही. आणि आमच्या श्रीला तर कूलरची हवा दिवस रात्र पाहिजे, म्हणजे त्याला खूप गरमी होती. तर त्याच्या पप्पाला सांगितलं काढायला, तर ते म्हणले जेव्हा रिकाम पण झालं काढून घेतो म्हणून असं. तर इकडे बघा, बोलता बोलता माझ्या आथुरणाच्या घड्यासुद्धा मारून झालेल्या होता. आणि मशीनवरचं मी रोज पण आवरून ठेवते पसारा, पण तो परत दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत जशाच तसाच होऊन जातो. तर तुमच्या इथं पण असा पसारा होतो नेहमी, होतो का? मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि हा पसारा आपण रोजच्या रोज जर आवरला तर नेहमी आपल्याला आवरायला असा थकवा पण येत नाही. 8 दिवसातून 15 दिवसातून आवरला तर आपल्याला ते आवरायला खूप जड जातं. आणि इकडे चतुर्थीचा स्वयंपाक चालू, नैवेद्य करायचा होता गणपती बाप्पाला. डाळ शिजत होती आणि पोळ्या पण झालेल्या होत्या आणि आईने मला इकडे मोदक करून दिलेले होते. तर दर चतुर्थीला मोदक हे करावंच लागतात. तर आता हे मोदक मी तळून घेते आणि नैवेद्य तयार करून घेते पटकन. कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. तर इकडे माझं नैवेद्य पण तयार झालेलं होतं. आता नैवेद्य दाखवून घेते आणि पूजासुद्धा करून घेते. इकडं जेवणात केलेले वरण, भात, कारल्याची भाजी, मोदक आणि पोळी. आपल्या गणपती बाप्पाला मोदक हे सगळ्यात आवडीचा पदार्थ आहे, त्यामुळे दर चतुर्थीला हे मोदक सगळेच जण करत असतात वेगवेगळ्या प्रकारचे.